नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास 1.5 महिना पाऊस हा लेट झाला आणि या उशिरा झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान जे आहे ते झाल्याचं खर्च पाहायला मिळालं। नाशिकमध्ये जर बघितलं तर टोमॅटोचं जे पीक आहे ते मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। या टोमॅटो पिकाची लागवड जी आहे ती जुलै 15 ते 1 ऑगस्टच्या दरम्यान ही त्या ठिकाणी फळांमध्ये आलेली असते। या झाडांना फळं लागलेली असतात। आपण जर बघितलं तर जून महिन्यातली जी लागवड आहे ती त्या ठिकाणी उशिरा झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना ज्या टोमॅटोचं पीक आहे ते त्या ठिकाणी पुन्हा एकदा करावं लागलं। या सगळ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दुबार पेरणीचं जे संकट आहे ते अनेक दिवसांपासून अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सोसावं लागलं। काही शेतकरी माझ्यासोबत आहेत, खरं तर शेतात ते काम करताय। आपण बघतो या ठिकाणी टोमॅटोचं पीक जे आहे त्याला या ठिकाणी तार बांबूचं काम खरं तर या शेतकऱ्याकडनं केलं जातंय। त्या शेतकऱ्यांशी आपण बोलूया। बाबा, पावसाळा लेट झाला, किती फरक पडलाय शेतीवर? पावसाळा लेट झाल्यामुळे माहिती आहे का, आमचे पिकं फार पुढे गेले ना। पहिली लागवड झाली ती उपटून फेकून दिली, नंतर मग दुबार लागवड केली, पहिला खर्च वाया गेला। किती खर्च होता? तो 2-2.5 लाख रुपये खर्च होता। बेसल शेणखत, रोप, हुंडी, ड्रिचिंगा, पावडरी, मेहनत, ती पूर्ण वाया गेलं ना। आता दुबार आता केव्हा येईल केव्हा नाही असं कंप्लेंट। आता पाऊस तर वाढायला लागला, पाऊस वाढला तर पाऊस आता पुन्हा माल खराब होतील। सगळीकडून संकट ना। पहिली लागवड वाया गेली, याच्यामध्ये आता रोगराई जास्त झाली टमाट्यावर। काय काय रोग? करप्या, झांतू, मर रोग जास्त येऊ राहिला टमाट्यावर। पाऊस जास्त आता खरं तर जुलै महिना जर पाहिला तर खरं तर टोमॅटोचं पीक हे फळालं असतं बऱ्याच ठिकाणी, मात्र तशी परिस्थिती नाही। तशी परिस्थिती आज बिलकुल नाही। टमाट्यावर भरपूर पाणी मुळीच म्हणजे काम करत नाही टमाट्याची पावसामुळे। हो, कर्ज मुक्ती आता चालू आहे, झाली का कर्ज? नाही कर्ज नाही, आता मी बसलोच नाही कर्जमाफी मध्ये ना। का बरं? आता काय सांगू आता मला। कधी घेतलं होतं कर्ज? किती घेतलं होतं? मी 2017 ला कर्ज घेतलेलं होतं। त्यावेळेस 6 लाख रुपये उचलले होते। ते मला तर काही भरता नाही आलं या अशा नुकसानीमुळे। त्याचे झाले 13-14 लाख रुपये झाले होते। मग तो थकीत 5 वर्ष ना मग कर्ज बिलकुल भरता नाही आलं। मग शेवटी माहिती का मी त्याला काय होतं, आपण काय केलं आपण 9 जुनं करून घेतला फक्त व्याज भरलं, मुद्दल तशी तो तशीच आहे। मग आता मुद्दल किती वाढली? 9 जुनं केल्यानंतर मुद्दल तशीच राहते, मुद्दल वाढत जाते? मुद्दल वाढतात पुन्हा डबल ना। हो, आता मी 5-6 लाखाचा किती अंदाजे किती झाला? अंदाज जवळ 7-8 लाख पुन्हा 2-1 लाख वाढला डबल। काय मागणी आहे सरकारकडे? कर्जमाफी होत नाही, शेतीचं असं नुकसान होत आहे, पण शेतकऱ्याला हमी पाहिजे। आणि तुमच्या पावडरी हे औषध याचे रेट म्हणजे रिजनेबल पाहिजे केव्हा बी। व्याज जीएसटी किंवा जे लावतं ते कमी केलं पाहिजे। नाही, जीएसटी नकोच शेतकऱ्यासाठी ना। जीएसटी कशाला पाहिजे शेतकऱ्यांना? हमी भाव, फक्त हमी भाव पाहिजे। काय फायदा? हमी भावाचा फायदा काय म्हणजे आहे ते म्हणजे थोडा पैसे तो पदरात पडतील ना। दुसरं काय नाही, सगळं कुटुंब शेतीवर शेतीवर दुसरं काहीच नाही। शेती कसं आता काय इकडून उचल तिकडून उचल याच्यावर चालू आहे। शेवटी एवढी शेती असून शेवटी याशी असून राहिला म्हणजे याशी कपडे किती शेती किती आहे? काय काय करता? शेती जाता मग ते 3 एकर शेती। काय काय असतं? टमाट्या, बेंगूर, हंगामी फक्त। हो, पहिले बागा होत्या, बागा तोडून टाकल्या। याच म्हणा पाऊस वेळ पाऊस पडत नाही, त्याच्यात मध्ये मरकूज जास्त भागात नाही बी ना। सुळकून संकट हो, तोंडावर हसूमत काय करायचं, हसूच राहायचं। आपण जर बघितलं तर राज्यभरातल्या शेतकऱ्यांची खरं तर जी अवस्था आहे ती अतिशय दयनीय आणि गंभीर आहे। आपण जर पाहिलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात जो पाऊस आहे तो जवळपास 1.5 महिना उशिरानं त्या ठिकाणी पडला आणि आता पाऊस जर बघितला तर पावसाचा संततधार जी आहे ती अनेक ठिकाणी ग्रामीण भागात पाहायला मिळते। त्यामुळे काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट या शेतकऱ्यांवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। तर ज्या ठिकाणी आता नव्याने पेरण्या केलेल्या आहेत त्या नव्याने झालेल्या पेरण्यांवर देखील पावसानं त्या ठिकाणी संकट
टाकलेला आहेत. वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव जो आहे तो या पिकांवर आपल्याला पाहायला मिळतो. आपण जर बघितलं तर हे टोमॅटोचं पीक आहे. खरं तर हे सगळे शेतकरी शेतामध्ये काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण जर पाहिलं तर या शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेली नाही. आपण ज्या शेतकऱ्यांशी आता बोललो ते जवळपास 2017-19 पर्यंत त्यांनी त्या ठिकाणी कर्ज घेतलं होतं. आत्ता सध्या त्याची रक्कम बघितली तर 2-3 लाखांनी वाढलेली आहे. कर्जमुक्तीमध्ये त्यांचं नाव आलेलं नाही. मात्र सरकारकडनं एकच अपेक्षा आहे की या सगळ्या पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना लागणारं जे शेतीचं साहित्य आहे त्यासोबत खते, बियाणं, औषधं यांच्यावर जो काही कर लागतो त्याच्यावर कुठेतरी त्यांना सवलत मिळावी अशी मागणी आहे. त्यामुळे एकूणच आपण बघतोय तर शेतकऱ्यांची परिस्थिती देखील ही राज्यभर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची पाहायला मिळते. नाशिकमध्ये देखील पावसामुळे या शेतकऱ्यांना कुठेतरी दुबार पेरणीच्या संकटाला सामोरं जावं लागतंय आणि एकूणच शेतकऱ्यांची जी मागणी आहे सरकारकडनं हमीभावाची, तो हमीभावाचा निर्णय नेमकं शेतकऱ्यांसाठी सरकार कधी घेणार? या कर्जमाफीपेक्षा शेतकऱ्यांना हमीभाव जर मिळाला तर कुठेतरी या अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फायदा मिळेल, घेतलेलं कर्ज फेडता येईल आणि त्यासोबत ज्या शेतजमिनी आहेत त्या शेतजमिनी देखील त्या ठिकाणी त्यांना वाचवता येतील. त्यामुळे या शेतकऱ्यांची जी मागणी आहेत हमीभावाची किंवा ज्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांवर अस्मानी सुलतानी जे संकट आहेत त्यातून कुठेतरी त्यांना मुक्तता मिळावी अशी माफक अपेक्षा जी आहे ती शेतकरी आपल्याशी बोलताना त्या ठिकाणी भावुक देखील झाल्याचं पाहायला मिळालंय. कॅमेरामॅन मंगेश सोनूसह शुभम बोडके, ABP माझा, निफाड, नाशिक.